मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, इथे मल्लिकाने स्वानंदीला कॉल केलेला असतो आणि सुष्मितासाठी तिचे दागिने आणि साडी मागत असते. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अगं आई, मी हे नाही देऊ शकत आहे. हवं तर तुला जी साडी हवी ना ती मी देईल, पण दागिने नाही देता येणार. तेवढ्यातच आता इथे स्वानंदीचे बाबा घरी आलेले असतात आणि ते म्हणत असतात, आता कोणाकडे काय मागतेस आणि कशाला उगाचच तिला त्रास देतेस? अहो, आपल्या मुलीकडे मागते. अगं, पण ते मुलीची जे काही आहे ना ते सगळं राजवाड्यांचं आहे, त्यामुळे तू असं नाही मागू शकत. अगं, ती तिथे जरी राहत असली तरी वेळोवेळी आपल्याला मदत करते, त्याचबरोबर नोकरी करते, सगळं काही करते. मग तुला उगाचच तिच्याकडे पैसे मागायची काय गरज होती? अहो, असं काय करताय? आपली मुलगी आहे ना ती, मग आपली मुलगी असल्या कारणाने आपण तिच्याकडे नाही मागू शकत का? नाही मागायचं, समजलं का तुला? आणि हे बघ, आत्ता शुश कोणत्या अवस्थेतून गेली ह्या गोष्टी तुला समजत नाही आहेत का? उगाचच नाही त्या पोरीला भरकटू नकोस. अहो, मी चांगल्यासाठीच करते ना हे सगळं. मग चांगल्यासाठी करत असल्यामुळे तुम्ही असं का बरं वागताय माझ्यासोबत? हे बघा, असं वागू नका ना. आपल्या मुलीच्या भविष्याचा आपल्याला विचार करावा लागेल की नाही? आपल्याला हे सगळं त्याच पद्धतीने करावं लागेल की नाही? असं आता इथे ती बोलत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, हे बघ मंदाकिनी, काही नाही बघणार आहे मी. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही फार चुकताय, फार चुकीचा वागताय तुम्ही. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझंसुद्धा करिअर मला करायचं होतं, पण ते करिअर काही करता नाही आलं. असं म्हणून आता ते रागानेच निघून गेलेले असतात. दुसऱ्या बाजूला आता मल्लिका आणि अर्पिता ह्या दोघीजणी येतात. तेव्हा समोर पाहतात तर अंशुमन हा चिंगीच्या खोलीमध्ये असतो. इथे मल्लिकाला राग आलेला असतो. मल्लिका म्हणत असते, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? तू इथे काय करत आहेस? तेव्हा तो म्हणत असतो, तेच मॉम, मी हिला समजवायला आलो होतो, जाब विचारायला आलो होतो की तू अशी का वागलेली आहेस म्हणून. मग तेव्हा ती म्हणत असते, तुला ह्या सर्व गोष्टी विचारायची आणि करायची काय गरज होती? तू हे सगळं काय करत आहेस? तेव्हा तो म्हणत असतो, अगं, काय करत आहेस म्हणजे? तेच तर मी तिला विचारायचा प्रयत्न करत आहे, बाकी काही नाही आहे. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि पुन्हा ह्या खोलीमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, समजलं? असं म्हणून आता त्याला पाठवलं जातं. मग आता मल्लिका म्हणत असते, बघितलंस का, अजूनसुद्धा हिचा तोरा आहे तसाच आहे, अजूनसुद्धा हिच्या अंगावर साडी आहे तशीच आहे. मग आता अर्पिता म्हणत असते, काय गे, मला एक गोष्ट सांग, ती जी समरदादाची चेन तू कुठून चोरलीस? कोणत्या तिजोरीतून चोरलीस? आणि त्या चेन बरोबर आणखी काय काय चोरलं आहेस? खरं खरं सांग, काय काय केलेलं आहेस? तेव्हा ती म्हणत असते, नाही मॅडम, मी काय बी नाही केलेलं. काय बी नाही केलेलं कसं? आत्ताच्या आत्ता ही साडी काढून टाकायची आहे आणि हा युनिफॉर्म घालायचा आहे, समजलं का तुला? तुझं कोणीही काही ऐकणार नाही, असं इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच अर्पिता तिच्या अंगावर तिचा युनिफॉर्म फेकत असते आणि तिला घालायला देत असते. आता साडी काढून आलेली असते आणि त्यानंतर तिने तो युनिफॉर्म घातलेला असतो. मग आता अर्पिता तिला चेहऱ्यासमोर आरशासमोर उभी करते आणि त्यानंतर म्हणत असते, हा जो काही तुझा लुक आहे ना हाच कायम ठेवायचा, यामध्ये काहीही बदल करायचे नाही, समजलं तुला? इथे आता मल्लिका म्हणत असते, हे बघ अर्पी, ही अशी ऐकणार नाहीये. आपण हिला चांगलाच धडा शिकवला पाहिजे, हिला चांगलंच वठणीवर आणलं पाहिजे. काही जरी झालं ना तरी सुद्धा हिची लायकी आपण हिला दाखवून दिलीच पाहिजे. मग आता हिला असं नाही करायचं. आता मी काय म्हणते, ऐक ना. हे बघ चिंगी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तू जर इथून पुढे अशा चोऱ्या केल्या आणि हे सगळं काही केलंस आणि आमचं नाव जर कोणाला सांगितलंस ना, तर आम्ही माझ्या सासूबाईंकडून तुझ्या आजीचा नंबर घेऊ आणि त्यांना सांगू की इथे चिंगीने काय उद्योग केलेत, कशी चोरी केली आहे. तेव्हा चिंगी म्हणत असते, नाही, मला माफ करा, तुम्ही असं काही बी करू नका. मी तुम्ही म्हणाल तसं सगळं काही ऐकेल, पण प्लीज माझ्या आजीला कॉल करू नका. मग आता अर्पिता म्हणत असते, मॉम, मी काय म्हणते, हिची जी काही साडी आहे ना ती साडी अशीच नको ठेवायला, आपण या साडीचं ना काहीतरी करूया. असं म्हणून अर्पिता ती साडी घेते आणि फरशीवर टाकत असते आणि चिंगीला म्हणत असते, आता बघ, तू ही साडी पुन्हा कधीही नेसणार नाही आहेस. असं म्हणून तिथेच माचीस असतं, ते माचीस घेते आणि त्यानंतर लगेच आता त्याला आग लावत असते. ती साडी पूर्ण तिने पेटवून दिलेली असते. तेव्हा चिंगीला मात्र धक्काच बसतो. हे सर्व काही अर्पिता आणि मल्लिका ह्या दोघींनी मिळून केलेलं असतं. मग आता मल्लिका म्हणत असते, समजलं का, आता ही साडी जाळून आम्ही तर तुला शिक्षा एवढीच नाही देणार आहे, पण यावर आणखी एक शिक्षा आहे. हे बघ, सकाळी रोज उठलीस ना तर सगळेजण उठायच्या अगोदर जी काही देवाची सगळी भांडी आहेत ना मोठी मोठी, ती भांडी घासायची. अहो मॅडम, पण ती खूप जड आहेत ना. हे बघ, शिक्षा नाही तर आजीला फोन करेल, समजलं का? मग ती म्हणत असते, बरं ठीक आहे. आता नेहमीप्रमाणे ती भांडी घासायला शिक्षा म्हणून सुरुवात करते. दुसऱ्या बाजूला स्वानंदी ऑफिसला निघालेली असते आणि ऑफिसला जात असताना त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा तिला आठवत असतात. आता विचाराच्या तंद्रीत चाललेली स्वानंदीच्या समोर इथे तिचे बाबा येतात आणि तेव्हा ती तंद्रीतून बाहेर येते.
स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, काय गे कुठे निघाली आहेस? काही नाही बाबा, ऑफिसला. अगं पण एवढा उशीर झालाय आणि चालत का चाललीस? नाही बाबा, चालले चालत अशीच. पण तुम्ही आत्ता ह्या वेळेला कुठे? अगं काही नाही ग, इकडेच राजवाड्यांना भेटायला गेलो होतो, पण राजवाड्यांची आणि माझी काही भेटच झाली नाही. बाबा ते घरी आलेले आहेत, घरी थोडासा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? अगं अहो बाबा, आमच्या घरी ना ती एक चिंगी, एक छान मुलगी आहे, थोडी छोटी आहे आणि ती घरी आलेली आहे, आमच्या स्टाफमधलीच आहे. पण तिच्यावर ना सोन्याची चेन चोरी करण्याचा आरोप टाकलेला आहे. अगोदर तर तिने चोरी केली असं नाही बोलत होती, पण तिला अचानकच काय झालं काय नाही ते समजलंच नाही आणि त्यानंतर तिने ती चोरी केली आहे असं एक्सेप्ट केले. मला तर बाबा काय चाललंय ना ते समजतच नाहीये बघा. तेव्हा दाखव चेन कसली आहे. आता स्वानंदी समरची चेन असलेली लगेच इथे तिच्या बाबांना दाखवते आणि त्यांना काहीतरी आठवतं. आता त्यांना काहीतरी आठवल्याबरोबर इकडे आता स्वानंदी म्हणत असते, बरं ऐका ना बाबा, मला ना खूप अगोदरच लेट झाले, मला ताबडतोब ऑफिसला जावं लागेल, मी जाऊ का बरं? दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आजी, अर्पिता आणि मल्लिका ह्या तिघी जणी डायनिंग टेबलवर बसलेल्या असतात आणि तिघी जणी डायनिंग टेबलवर बसल्यानंतर लगेच आता इकडे मुद्दामच अर्पिता आणि मल्लिका इकडे आता अंशुमनच्या लग्नाचा विषय काढत असतात. ती म्हणत असते, ऐका ना, मी काय म्हणते आई, हे बघा, एकदा का त्याचं लग्न लावून दिलं तर जरा तो बरा होईल आणि त्याचबरोबर तो हल्ली कसा वागतोय ते तुम्हाला माहिती ना, म्हणूनच मी हा विचार केलाय. मग आता त्या म्हणत असतात, ठीक आहे, माझी काही हरकत नाही आहे या लग्नासाठी, पण तो तयार आहे का? त्याचं काय आई, तो तयार होईल. मग मी काय म्हणते आई, हे बघा ना, आजच हा सगळा जो काही कार्यक्रम आहे तो करून टाकायचा का? अगं आजच? हो, तसं मी समरला बोलली आहे. मग ठीक आहे, करा बाबा, करायचं आहे तर. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, स्वानंदीचे बाबा हे आलेले असतात आणि स्वानंदीचे बाबा आल्यानंतर मंदाकिनी म्हणत असते, काय हो, आलात का तुम्ही? काय म्हणाले गुरुजी? तेव्हा ते म्हणत असतात, काही समजत नाही. तेव्हा ती म्हणत असते, काय गुरुजींना समजत नाही? नाही ग बाई, मी वेगळ्या विचारात आहे. तेव्हा ते आता म्हणत असतात, ती चेन आणि त्याचबरोबर अंशुमनने चोरलेली चेन ही एकच होती, बरोबर. ती दोन्ही चेन एकच, मी ऑफिसमध्ये पाहिलेली चेन आणि ही चेन दोन्ही एकच आहे असं ते म्हणत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, मल्लिका सर्व स्टाफला बोलावून घेते आणि म्हणत असते, आज ना अंशुमनला मुलीकडचे पाहायला येणार आहे, त्याच्या बघण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्ही सर्व साफसफाई आणि त्याचबरोबर चहा नाश्ता हे सगळं काही काय करायचं आहे ते मी सांगणार आहे. हे सगळं पाहिल्यानंतर चिंगीला मात्र धक्का बसतो. चिंगी विचार करत असते, म्हणजे अंशुमन सरांचं लग्न होतंय आणि लग्न होत असताना अंशुमन सर काहीच कसे बोलले नाही असा ती आता इकडे विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण पाहतो, मल्लिका मुद्दामच तिला म्हणत असते, ऐक ना ए चिंगी, हे बघ, तुला एक काम करायचं आहे, ते म्हणजे की काही झालं ना तरी येणाऱ्या पाहुण्यांना नाश्ता आणि ते सगळं काही तू सर्व करायचं आहे, समजलं? आता इकडे ती अगदी खांबासारखीच उभं असते, ती काहीही बोलत नाही, तिच्या तोंडून मात्र एकही शब्द इथे बाहेर निघत नसतो. आता मल्लिका तिला पुन्हा पुन्हा विचारत असते, ए बाई, तुला मी काय सांगितलंय, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? हे बघ, मी तुला आत्ता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी तू लक्षात ठेवायचं आहेस, कळलं का तुला? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो, इकडे आता दुसऱ्या बाजूला जे स्वानंदीचे बाबा आहेत त्यांना ती विचारत असते, अहो काय झालंय ते सांगणार आहात की नाही? कशाबद्दल आणि कुठे काय बोलताय? गुरुजी काय म्हणले ते सांगा ना. तेव्हा ते म्हणत असतात, अगं थांब जरा, मी गेलो होतो, अगं मी राजवाड्यांकडे गेलो होतो त्यांना ऑफिसमध्ये भेटायला. मग त्याचं काय झालं? अगं मी राजवाड्यांकडे ऑफिसमध्ये भेटायला गेल्यानंतर तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? अगं मी तिथे ना तो अंशुमन आहे ना, त्या अंशुमनला तिथे पाहिलं आणि तो ना राजवाड्यांची चेन इथे चोरत होता, काही पैसे सुद्धा त्याने चोरलेत आणि त्या सगळ्या चोरीचा जो काही आरोप आहे ना, तो आरोप मात्र इथे हिच्यावरती, म्हणजेच त्यांच्या घरी काम करणाऱ्या त्या चिंगीवरती टाकलाय. तेव्हा तू म्हणत असते, अहो तुम्हाला नाही माहिती, मी ती माहिती मला ती चिंगी, अहो खूप वेंधळी आहे, मी तिथे होते ना तेव्हाच ती तिथे होती. नाही ग, तुला सांगतो मी, स्वानंदीला माणसांची पारख आहे, स्वानंदीने सांगितलं ना ती मुलगी अजिबात तशी नाही आहे म्हणून, तर ती मुलगी तशी नाहीच आहे, हे मी तुला अगदी खात्रीने सांगतो, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच ते म्हणत असतात, नाही, ह्या सर्व गोष्टी मला जावाई बापू आणि त्याचबरोबर स्वानंदीला ह्या दोघांना सुद्धा ते सगळं काही सांगितलं पाहिजे, असं ते बोलत असतात. तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, अहो तुम्ही काय करताय, वेडे आहात का? तुम्हाला हे सगळं फोन करून काय सांगायची गरज आहे? हे बघा,
असं अजिबात करू नका. काही गरज नाही फोन करून वगैरे सांगायची. नाही नाही, मी फोन करणारच आहे. अहो त्यापेक्षा भेटून सांगा. तुम्ही उगाचच नका बरं सांगू. आणि तुम्हाला सांगू का, ती लोकं कशी विचित्र आहेत आणि उगाचच आपल्याला काही केलं म्हणजे काय करायचं, नको बाबा ह्या सगळ्या भानगडीत पडायला नको, असं ती मुद्दामून म्हणत असते. पण स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, नाही अजिबातच नाही. एखाद्या निष्पाप जीवाला तर त्रास होत असेल तर ती बाजू आपण घेतली पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण सांगितलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला आता अंशुमनसाठी मल्लिकाने खूप छान छान असे कपडे काढलेले असतात आणि ती म्हणत असते, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. मग तो म्हणत असतो, कसलं आणि कोणतं सरप्राईज? तुला माहिती आहे ना मॉम, मला सरप्राईजेस आवडत नाही आहेत म्हणून. मी तुला सांगत नाही, ऑर्डर देते, ह्यातला एक ड्रेस चूज कर आणि तुला मुलीकडचे पाहायला येणार आहेत. तेव्हा तो म्हणत असतो, कोणाला कोणाला ठरवून हे सगळं काही करताय तुम्ही? हे सगळं काही ठरवताना मला एकदा विचारलं का? तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही ठरवण्याची? आणि त्याच वेळेला ती म्हणत असते, मी तुझी आई आहे, काय करायचं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी मी पाहते, तुम्ही नाही, समजलं? त्यामुळे जे सांगितलंय तेच करायचं आहे, बाकी बाकी काहीच करायचं नाही, कळलं का? आत्ताच्यातला एक ड्रेस चूज करायचा आणि मुलीसमोर यायचं, कळलं का तुला? दुसऱ्या बाजूला लगेच आता तिचा फोन असतो. तो फोन असतो मंदाकिनीचा. मंदाकिनीने पण लगेचच एका क्षणात ह्या बोटावरचा थुका ह्या बोटावर फिरवला असंच म्हणू शकतो, कारण चोंबडेगिरी केली तिने इकडे मल्लिकाला फोन करून. अहो तुम्ही तुमच्या मुलावर संस्कार नाही केले, एक मुलगी आमच्या गळ्यात मारली, दुसऱ्या मुलाला असंच सोडून दिले, एक मुलगी तर तिथेच घेऊन राहताय. ओ तुम्ही माझ्या मुलांबद्दल कसं काय बोलू शकता? हो बरोबर बोलते मी, माझ्या मुलांचे संस्कार काढत होतात ना तुम्ही. तुमच्या पोराला सांभाळा जरा. तुमच्या पोराने काय केलंय, माझ्याच जावयाच्या केबिनमध्ये जाऊन एवढे मोठे पैसे आणि चेन सोन्याची त्यांची चोरली आहे आणि तुम्ही म्हणे तो सगळा काही आरोप तुमच्या घरी काम करणाऱ्या त्या मोलकर्णीवर टाकलाय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा पुढाकार तुम्ही घेतलाय, बरोबर की नाही? तेव्हा आता इकडे मल्लिका म्हणत असते, हे तुम्हाला कोणी सांगितलं? अहो कोणी सांगितलं काय म्हणताय? हे सगळं माझ्या नवऱ्याने, स्वानंदीच्या बाबाने स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. हे सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहिल्यानंतर आता तुम्ही काय करणार आहात? आता बघा, बसा बोंबलत, कारण माझा नवरा म्हणजे स्वानंदीचा बाबा ना तिकडे आता जावई बापू आणि त्याचबरोबर इकडे स्वानंदी ह्यांना सांगायला येणार आहे, समजलं का तुम्हाला? आता बघा बसा काय करायचंय तर, असं म्हटल्याबरोबर आता लगेच ती फोन ठेवते आणि इकडे मल्लिकाला राग येतो. मल्लिका मात्र अंशुमनच्या हाताला धरत असते आणि त्याला जाब विचारत असते, तुझी हिंमत कशी झाली? तू समरच्या ऑफिसमध्ये गेला होतास का? हो गेलो होतो. तुला माहिती आहे ना मी कॅश काढली म्हणून. तू कॅश काढलीस पण त्याची चेन का काढलीस? आणि काढलीस तर काढलीस त्याची चेन आणि त्या मोलकर्णीला का दिली? तेव्हा तो म्हणत असतो, असंच दिली. अंशुमन खरं खरं सांग, असंच कसं काय दिली? तुझं काय चाललंय? मॅड आहेस का रे तू? जरा डोक्याचा भाग आहे का तुला? हां आई मॉम प्लीज, प्रत्येक वेळी मॅड आणि डोक्याचा भाग का काढत असतेस? अरे मग तेच म्हणते, अरे एक निस्तारता माझ्या नाकी नऊ आले. तू त्या मोलकर्णीला, मला ती थर्ड क्लास मोलकर्णी अजिबात आवडत नाहीये आणि तू तिला मोलकर्णीला सोन्याची चेन का दिलीस? अंशुमन मी बेडी नाही आहे, मला सर्व गोष्टी समजतात, समजलं का? सांग पटकन, काय हे सगळं काही केलंयस? तेव्हा आता अंशुमन म्हणत असतो, बस असाच टाइमपास करत होतो. अंशुमन टाइमपास? अरे जरा तरी सुधार. अरे त्या मोलकर्णी बरोबर टाइमपास करतोस? एक गोष्ट लक्षात ठेव, टाइमपासच्या पुढे जर काही गेलं ना तर गाठ माझ्याशी, समजलं का तुला? तेव्हा तो म्हणत असतो, नाही मॉम प्लीज, टाइमपासच आहे ना हे सगळं काही, तू नको ना एवढं टेन्शन घेऊ. काय नको टेन्शन घेऊ सांग ना. अरे त्या पोरीला शिक्षासुद्धा मीच दिली, त्याचबरोबर इथे तिने चेन चोरली म्हणून आरोप मीच केला, कांगावासुद्धा मीच केला आणि तू सरळ सरळ म्हणतोस टाइमपास आहे म्हणून. काय करावं ना काही कळत नाही. अंशुमन आणखी एक गोष्ट, त्या स्वानंदीचे बाबा आत्ता इकडे समर आणि स्वानंदीकडे यायला लागलेले आहे सगळं काही ऑफिसमध्ये घडलेला प्रकार सांगायला. काही जरी झालं ना तरी त्या थेरड्याचं तिकडंच जे काही बाहेरचं करायचं आहे ना ते करून टाक. ते स्वानंदीचा बाबा इथे समर आणि स्वानंदीपर्यंत पोहोचता कामा नये, समजलं तुला? आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट सांगते, त्या मोलकर्णीपासून 2 हात लांब राहायचं, कळलं का तुला? तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे मॉम तू नको एवढी काळजी करू. खरं तर ना त्या थेरड्याला ना तिथली तिथंच गप्प करायला हवं होतं, तो उगाचच आता घराकडे निघालाच नसता, असं अंशुमन बोलत असतो. तेव्हा मल्लिका म्हणत असते, हे बघ ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या नाही, कळलं का तुला? आता काही जरी झालं ना तरी सुद्धा तो स्वानंदीचा बाबा समर आणि त्याचबरोबर स्वानंदी ह्या दोघांपर्यंत पोहोचता कामा नये. तेव्हा आता अंशू म्हणत असतो, ठीक आहे मी जाऊन बघतो आणि त्या थेरड्याचा आवाज बंद करतो. तो जात असताना मल्लिका म्हणत असते, अंशू एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं नाव कुठेच आलं नाही पाहिजे.
असं म्हणून तो बाहेर पडतो. त्याच वेळेला आता इथे चिंगी त्याला पकडते. तो चिंगीला ओढतच खोलीमध्ये घेऊन जातो. चिंगी रडत असते आणि म्हणत असते, तुम्ही आपल्या दोघांच्या नात्याबद्दल घरामध्ये का नाही सांगितलं? मी तुमच्यावर प्रेम करते, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि आज तुम्हाला मुलीकडचे पाहायला येत आहेत. आपण एक काम करूया, हे सगळं स्वानंदीताईला सांगूया, ती आपली नक्कीच मदत करेल. मग आता तो तिच्यावर ओरडतो आणि म्हणत असतो, गप्प बस, असलं काही पण करायचं नाहीये. आणि मी जर आत्ता आपल्या नात्यांबद्दल सांगितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे ना ते तसं सगळं चालू दे. तेव्हा ती म्हणत असते, पण हे मला पटत नाहीये, तुम्ही फार चुकीचं करताय. तुमच्यामुळे मी स्वतःवर चोरीचा आरोप घेतलाय आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे, कळतंय ना? तुमच्यावर असलेल्या प्रेमामुळे मी हे सगळं काही करते. तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? तेव्हा अंशुमन म्हणत असतो, तुला सांगितलं ना आता गप्प बसायला, असं म्हणून तो निघून जातो. इकडे दुसऱ्या बाजूला स्वानंदी ऑफिसमध्ये असताना तिला आता समरचा कॉल आलेला असतो आणि आज इथे अंशुमनला मुलीकडचे पाहुणे पाहायला येत आहेत अशी गोष्ट सांगितलेली असते. तेव्हा स्वानंदीला हे सगळं काही ऐकून धक्का बसतो. तर पाहत राहा विण दोघातलीही तुटेना.